एक बॉक्स डायग्राम हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. बॉक्स डायग्राम आणि हा बॉक्स डायग्रामचा भाग s ऑर्बिटल, p ऑर्बिटल, d ऑर्बिटल आणि f ऑर्बिटल साठी सर्व समावेशक पद्धतीनं आपण तो दाखवला. आज एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन बॉक्स डायग्रामच्या सहाय्याने एकदा जर तुम्हाला कळाले तर तुम्हाला कुठलाही टॉपिक अवघड जाणार. ठीक आहे. मग याचा समावेश सर्व समावेशक भाग 1 ते 10 आणि 11 ते 18. तर मी काय करतो, मोठे एलिमेंट जे ते आधी घेतो. अलग लक्षात. आणि तुम्हाला 1 ते 10 तुम्हाला करण्यासाठी देतो. तर आज देत असताना एक जवळपास आपण पहिला इथून सुरुवात करूया. आणि हा सोडियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, इथून आपण सुरुवात करूया. 1s2 2s2 2p6 आणि 3s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ठीक आहे. आता हे देत असताना काय झालं की यामध्ये आपण हा 1s साठीचा एक बॉक्स, हा 2s साठीचा एक बॉक्स, हा 2p साठीचा हे 3 बॉक्स आणि या 3s ला हा एक बॉक्स. ठीक आहे. आता काय करायचं, आपण थोडासा बदल आपण करूया छान व्यवस्थितपणे. 2px 2py 2pz आणि 3s म्हणजे ज्याच्या त्याच्या खाली बॉक्स आले. ठीक आहे. 2 2 2 आणि हा 1 जमेल. ज्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन ते कसे लिहायचे सांगितलं मी. एक हा अर्धा दाखवायचा, हा एक अर्धा दाखवायचा. याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन, हा असा, हा या. याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन्स, हा 1 हा 2, हा 1 हा 2, हा 1 हा 2 आणि हा 1. अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रॉन्स अरेंज केलेले आहेत बॉक्स डायग्रामच्या साहाय्याने. जमेल का? आता मी तुम्हाला एक करून दाखवतो, मग तुम्ही दुसरा सेक्शन तुम्ही करा. दुसरा घेऊया आपण मॅग्नेशियम. याचा ॲटॉमिक नंबर आहे 12. 1s2 2s2 2px 2py 2pz आणि हा 3s 2 2 2 आणि हा 2. s साठीचा असणारा हा एक बॉक्स ज्यामध्ये हे अशा पद्धतीचे 2 इलेक्ट्रॉन्स हे अख्ख्या केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचं आहे. आणि याच्याशिवाय तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री समजणार नाही. छान वहीमध्ये लिहून घ्यायचं कन्सेप्ट. आता बघून घ्या एकदा. म्हणजे मी यासाठी असा हा भाग दाखवतो की तुम्हाला तो समजावा. तिसऱ्या सेक्शन मध्ये आलो आपण. ॲल्युमिनियम. आणि हा ॲल्युमिनियम आल्याच्या नंतर 1s2 2s2 2px 2py 2pz हे 2 हे 2 हे 2 हा 3s2 आणि इथे आला 3px 3py आणि 3pz आला इथे नवीन. मग s साठी असणारा हा पहिला बॉक्स जशाला तसा. या s साठी असणारा हा बॉक्स 2 इलेक्ट्रॉनचा. इथे 3 पार्ट, 1 हे 2 हे 3. हा आला इथे आणि हे आले इथे. किती इलेक्ट्रॉन आहे? 1. पण रिकामा असं द्यावं लागेल ना आपल्याला. ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये p ऑर्बिटल. मग आपल्याला इथं प्रश्न विचारला की सोडियम हा कोणता ब्लॉक एलिमेंट आहे, तर इथं
इथं आपल्याला काय कळतं माहितीये का, सोडियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा s ऑर्बिटल मध्ये आहे म्हणून सोडियम हा s ब्लॉक इलेमेंट. मॅग्नेशियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे हा p ऑर्बिटल सॉरी s ऑर्बिटल मध्ये म्हणून तो s ब्लॉक इलेमेंट. ॲल्युमिनियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा p ऑर्बिटल मध्ये आहे म्हणून तो p ब्लॉक इलेमेंट. पाहूया चौथा आला आपला सिलिकॉन. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14. पाठ करायची गरज नाही. 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2 3s2 3px 3py आणि 3pz 1 1. पाहून घ्या. दोन प्रश्न पडला. पेयर की अनपेयर. पेयर इथे पेयर या पेयर या पेयर हा अनपेयर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा वापर या पद्धतीने तुम्ही करत असता. ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सिलिकॉनचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा p ऑर्बिटल मध्ये असल्या कारणाने सिलिकॉन हा काय झाला p ब्लॉक आहे. फॉस्फोरस 15 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2. हा आला 3s2 3px 3py 3pz 1 1 1. हा पहिला बॉक्स त्याच्यामध्ये पेअर इलेक्ट्रॉन. हा दुसरा बॉक्स p ऑर्बिटलचे हे 3 बॉक्स तिघांचं ही कॅपॅसिटी ही पूर्ण भरलेली. आता लक्ष द्या. आता मी या साइडला येतोय. आता स्टॉप करायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास. आणि हा पूर्ण पॉइंट अतिशय व्यवस्थित काय करायचं, पहिला काढून दुसरा करता येतो का मनानं पाहायचा, नाही आला पाहून घ्यायचा. तिसरा घ्यायचा मनाने करता येतो का, आणि हा व्यवस्थित हे इलेक्ट्रॉन भरणं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये s ब्लॉक p ब्लॉक d ब्लॉक f ब्लॉक आणि इवन दो बाकीच्या सर्व टॉपिक मध्ये देखील हा खूपच मोस्ट इम्पॉर्टंट असा हा सेक्शन आहे. 11 पासून 15 पर्यंत आलोय. 3 जर राहिले. मी फक्त थांबलो याच्यासाठी तुम्हाला स्टॉप करून एकदा लिहून घेण्यासाठी. यानंतर मी काय करणार, 3 एलिमेंट्स तुम्हाला सांगणार आणि मग पहिले 8 एलिमेंट 10 एलिमेंट्स तुम्हाला करायचे. तर आता या 3 एलिमेंटच्या बाबतीमध्ये मी थोडंसं व्हेरिएशन करणार. या सगळ्या एवढ्या मोठ्या बॉक्स डायग्राम तुम्हाला करायच्या असतात का, हा एक प्रश्न तुमच्या समोर येऊ शकतो. तर त्याला मी थोडंसं आता चेंज करणार. हा बॉक्स डायग्राम दाखवत असताना सल्फर आला आपल्याकडे. सल्फर हा 16 नंबरचा आहे आणि हा सल्फर जो आहे हा 1s2 हा 2s2 हा 2px हा 2py हा 2pz हा 3s हा 3px 3py आणि 3pz. तुम्हाला कन्फ्यूज होऊ लागलं की नाही, लक्षात ठेवायचा. s ची कॅपॅसिटी 2 ची 2 ची 2 2 2 बघा. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10. किती उरले आठे 6. 6 पैकी हे गेले 2, हे गेले 2 आणि हा 1. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही तयार पण करू शकता.
या पद्धतीने. आता सल्फरच्या नंतर ज्या वेळेला म्हणजे सल्फर नंतर दोनच एलिमेंट्स राहिले आपले, क्लोरीन हा 17, 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2 3s2 3px 3py 3pz 2 2 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन्स हे तुम्हाला एका वेळेला मी एकदा लिहून असे कंप्लीट करून दाखवले की तुम्हाला हा भाग आता कधीही अडचणीचा जाणार नाही. ठीक आहे, छानपणे व्यवस्थितपणे हा भाग तुम्हाला लिहायचा वहीमध्ये. आणि आता एक शेवटचा एलिमेंट घेऊन टाकूया म्हणजे आपला एक पॉइंट संपून जातो आजचा. एर्गॉन. एर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18, 1s2 2s2 2px 2py 2pz 2 2 2 3s2 3px 3py 3pz 2 2 2. पहा अशा पद्धतीने एक अतिशय महत्त्वाचा, स्टॉप करा, व्यवस्थित लिहा पूर्ण पाठ. आणि एक मोठा सेक्शन मी शिकवला, लहाना सेक्शन तुम्हाला कंप्लीट करा. लहाना कोणता करायचा आहे? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. म्हणजे झाला तुमचं अख्खा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीने जो आहे हा पाठ होऊन जाईल. हा सेक्शन लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं आपण हा पॉइंट पाहिला. आता एक या पॉइंटला बॉक्स डायग्रामचं जात असताना मी तुम्हाला एक शेवटचा एक पॉइंट सांगतोय. आणि हा पॉइंट शेवटचा सांगत असताना इलेमेंट जे आहेत, जसं आपण म्हणतो शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, ते स्टेबल असतात, तसा बॉक्स डायग्रामच्या बाबतीमध्ये एक पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे. तर हा पॉइंट देत असताना एक भाग लक्षात ठेवायचा. मी इथून सुरुवात करतो पी पासून. P0, P3 आणि P6 असं एक बॉक्स डायग्राम दाखवतो. 0 म्हणजे रिकामा, ही कंडिशन द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा पूर्ण भरलेला आहे, फुल फील्ड, फार अडचण नाही. हा अर्धा भरलेला आहे, हाफ फील्ड. आणि हा एम्प्टी आहे, एम्प्टी किंवा व्हॅकंट. तर याच्यावर लक्षात ठेवायचं की ऑर्बिटल कुठल्याही ॲटमचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? ऑर्बिटल मध्ये. आणि कुठलाही ॲटम हा 3 अवस्था, फार मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 3 अवस्थेमध्ये कुठलाही ॲटम हा स्टेबल होतो, त्याच्या ऑर्बिटल एक तर एम्प्टी किंवा व्हॅकंट असेल तर, किंवा त्याच्या ऑर्बिटल हा हाफ फील्ड म्हणजे कॅपॅसिटी पेक्षा अर्धा भरलेला असेल तर, आणि फुल फील्ड म्हणजे त्याची कॅपॅसिटी जितकी आहे तितका भरलेला असेल. ठीक. मग हे मी आता बॉक्स डायग्राम काढले, मी बाकीच्या बॉक्स डायग्राम नाही काढत. मी डी ऑर्बिटल जो आहे, हा डी ऑर्बिटल कसा होईल माहिती आहे का? D0 जेव्हा तो एम्प्टी किंवा वॅकंट आहे, D5 जेव्हा तो हाफ फील्ड आहे, D10 जेव्हा तो फुल फील्ड. कळलं का आता? आणि काहीही झालं तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. F ऑर्बिटल तुम्ही सांगू शकता F ऑर्बिटलची कॅपॅसिटी कितीची आहे? F ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 14 इलेक्ट्रॉनची. आणि ज्या वेळेला F ऑर्बिटलची कॅपॅसिटी 14 ची असते, हा F ऑर्बिटल हा 3 अवस्थेमध्ये स्वतःला स्टेबल करेल. एक तर जेव्हा तो 0 असेल त्यावेळेला, एक तर जेव्हा त्याच्याकडे अर्धे असतील म्हणजे 7, आणि पूर्ण असतील तेव्हा 14. आता
या लेक्चरच्या शेवटच्या पॉइंटचा हा भाग लक्षात ठेवा. म्हणजे स्टेबल काय, आता ज्याच्या शेवटच्या गोष्टीत 8 इलेक्ट्रॉन आहेत त्याला इलेक्ट्रॉन द्यायची, घ्यायची, शेअर करायची गरज आहे का? नाही. म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी, क्रियाशीलता, रिॲक्शन मध्ये भाग घेण्याची टेंडन्सी त्यावेळेला काय होते? कमी. तर आजचा पॉइंट महत्त्वाचा आहे. जेव्हा कुठलाही ॲटम त्याच्यामध्ये असणारे ऑर्बिटल हा 3 पैकी एका अवस्थेत जर असेल, एम्प्टी किंवा वॅकंट, हाफ फिल्ड, फुल फिल्ड, तेव्हा तो स्टेबल असतो. एक खूपच एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट जो आहे बॉक्स डायग्रामचा आपण कंप्लीट केलाय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सला आपण इथे थांबणार आहोत. इथे आपण झाल्याच्या नंतर पुढच्या पॉइंटला आपण सिग्मा आणि पाय